अनेक वेळेला अनेक लोक प्रश्न विचारतात, गुरुजी तप म्हणजे काय, तप म्हणजे काय, तपाची व्याख्या सांगा. तपाचं स्वरूप सांगा. तप कसं केलं पाहिजे ते सांगा. एका वाक्यात सांगायचं झालं तर, जे माणसाला शुद्ध करतं, पवित्र करतं, त्याच्या आचरणानं वृत्ती बदलते, त्याचं नाव तप. परंतु बऱ्याच जणांचं तप लोकांना ताप आणणारं असतं. म्हणून व्यक्तिगत जीवनापुरतं ते सांभाळता आलं पाहिजे. पण अनेक लोकांचं तप हे इतरांना ताप देतं. म्हणून असं तप करू नका ज्याच्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल. आणि ही साधनाही नाही आहे खरं पाहायला गेलं तर. मी तर अतिशयोक्ती होईल कदाचित की ही एक प्रकारची दुसऱ्यावर केलेली हिंसा सुद्धा होईल. कुठलंही तुम्ही व्रत करा, एकादशीचं व्रत करा, द्वादशीचं व्रत करा, शिवरात्रीचं व्रत करा. पण एक लक्षात घ्या, तुमच्या व्रताचा त्रास जर तुमच्या परिवाराला, शेजाऱ्या पाजाऱ्यांना होत असेल तर त्याला तुम्ही तप कसं म्हणणार? ज्याच्या आचरणाने इतरांना त्रास होणार नाही आणि तुमचं ज्यात कल्याण साधल्या जाईल असं आचरण हे तपस्वी माणसाकरता तपाला अनुकूल आहे. प्रतिकूलतेला सहन करतं ही तपाची आट आहे. आणि ही विवेकानं माणसाला स्वीकारावी लागते. कपडे फेकून देणं, उघडं बसणं म्हणजे तप, एका पायावर उभं राहणं म्हणजे तप नाही असं नाही. त्या त्या ऋतूमध्ये ते सहन करणं तप नाही असं नाही. परंतु चांगलं, शुभकर, हिताचं बिनशर्त स्वीकारणं हे सुद्धा तपात येतं. एक कथाकार दुसऱ्या कथाकाराला पाहून जळतो, एक संगीतकार दुसऱ्या संगीतकाराला पाहून जळतो. हे जे आपण अवतीभोवती पाहतो, आपल्या आजूबाजूला हे जे आपण पाहतो, त्यावेळेला लक्षात घ्या, द्वेषाने मत्सराने ग्रासलेले आपण याच्यातून मुक्त होणं हे तप ठरल्या जातं. कारण तपस्वी जो असतो, तप करणारा जो असतो, तो विरागी आणि विरक्त असायला पाहिजे. निशेष अशा विरक्त मनाने त्याचं ते आचरण असलं पाहिजे. कमीत कमी बोलणं, मोजकं बोलणं, वादविवाद टाळणं, संघर्ष निर्माण होईल असं आचरण न घडणं हे सुद्धा तपच आहे. बंधुता, मित्रता, प्रेम, दया, जिव्हाळा, वात्सल्य, ममत्व, विनाशर्त प्रेम करणं हे सुद्धा तुमच्या तपात येतं. मग कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, शारीरिक तप, भगवद्गीतेमध्ये याचा विचार आलेला आहे. एका एका तपातून दुसऱ्या तपामध्ये त्या साधकानं
स्वतःला तापवत न्यायचं. तप इतकं सोपं नाही. पत असल्याशिवाय तप घडत नाही.